सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धानय्या सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे. येत्या 7 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्राची सेट एक्झाम होणार आहे. या परीक्षेचा अभ्यासाचा एक नियोजनामध्ये मी आजचा व्हिडिओ मी तयार करीत आहेत. हा व्हिडिओ येणारी महाराष्ट्राची सेट परीक्षा आणि नेट परीक्षेसाठी उपयोग होणार आहे. अतिशय महत्त्वाचा हा घटक आहे. पेपर क्रमांक 1 मधील जो 10वा प्रकरण आहे, उच्च शिक्षण प्रणाली, हायर एज्युकेशन सिस्टीम, त्याच्यातील हा एक कन्सेप्ट आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020. नवीन शैक्षणिक धोरण 2020 या घटकावरती आता परीक्षेत प्रश्न विचारत आहे. जेव्हा मी वेगवेगळ्या राज्यात पेपर दिल्यानंतर मला जे समजलेलं आहे त्याच्या आधारे आणि जे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहे, कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतात, त्याचा एक दृष्टिकोन ठेवून मी तुम्हाला नवीन शैक्षणिक धोरण, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020चा मी आढावा घेत आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारत देशात पहिलं शैक्षणिक धोरण 1968 मध्ये इंदिरा गांधी त्यावेळी प्रधानमंत्री असताना इंदिरा गांधी यांनी पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविलेले आहेत. त्याच्यानंतर 1986 मध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना दुसरं शैक्षणिक धोरण त्यांनी सुरुवात केले. आता 2020 मध्ये म्हणजे तब्बल 34 वर्षानंतर 34 इयर्स नंतर नरेंद्र मोदी भारताचा प्रधानमंत्री आहेत. त्यांच्या काळात हा 2020 साली नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात येत आहे. 2017 मध्ये एक ड्राफ्ट कमिटी नेमण्यात आली होती. या ड्राफ्ट कमिटीचा जो NEP आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2017 मध्ये एक कच्चा मसुदा तयार करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निर्मित करण्यासाठी एक कमिटी निर्माण केले होते भारत सरकारने. त्या कमिटीचा अध्यक्ष आहे डॉक्टर के कस्तुरीरंगन, जे इस्रोचे माजी अध्यक्ष आहेत. प्रश्न असे विचारतात, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020चा अध्यक्ष कोण होते? डॉक्टर के कस्तुरीरंगन. 2017 म्हणजे हे जे कमिटी निर्माण झाली होती, या कमिटीमध्ये एकूण 7 मेंबर्स आणि ड्राफ्ट मेंबर्स असे वेगवेगळे मेंबर्स भारतातील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना याच्यामध्ये सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली होती. वसुधा कामत SNDT मुंबईमध्ये असलेले महिला विद्यापीठ, या विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत वसुधा कामत. या मॅडमांनी ICT क्षेत्रामध्ये, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये भरपूर सेवा केलेली आहेत. हे खूप विद्वान आणि तज्ज्ञ आहेत. या मॅडमना
या नवीन शैक्षणिक धोरण बनविताना त्यांचा सल्ला, त्यांचा विचार, त्यांचा बुद्धी, त्यांचे अनुभव, त्यांचे ज्ञान घेण्यात आलेले आहे. हे मेंबर आहेत. त्याच्यानंतर मंजुळा भार्गव, अमेरिकामध्ये प्रिन्स्टन म्हणून एक विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठात मॅथमॅटिक्स गणित विषय शिकवतात. या मॅडमना सुद्धा अमेरिकेतून भारताला बोलवून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्यांचा अनुभव, त्यांचा ज्ञान, त्यांचा विचार किंवा अमेरिकेमध्ये असलेले जे शैक्षणिक वातावरण आहे, तिथला जो प्रिन्सिपल्स आहेत, तिथला जो प्रगत विचार आहे, ते प्रगत विचार आपल्या देशासाठी कसं फायदा होतील हे जाणून घेण्यासाठी या मॅडमना सुद्धा या कमिटीमध्ये, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या कमिटीमध्ये त्यांना घेण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर रामशंकर कुरिल, मध्य प्रदेशचे शिक्षण तज्ज्ञ आहेत. त्यानंतर टी व्ही कट्टीमनी, हे मूलतः कर्नाटकचे आहेत. मध्य प्रदेशमध्ये असलेले अमरकंटक, तेथे इंदिरा गांधी नॅशनल ट्रायबल विद्यापीठ, इंदिरा गांधी आदिवासी विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाचे हे कुलगुरू, या कुलगुरूंचाही ह्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेले आहे. त्यानंतर कृष्ण मोहन त्रिपाठी, हे उत्तर प्रदेशातील शिक्षण तज्ज्ञ आहेत, तिथं त्यांनी काम केलेले आहेत. त्यानंतर मजहर आसिफ, दिल्लीचे हा तज्ज्ञ व्यक्ती. त्यानंतर MK श्रीधर, हे कर्नाटकचे जे SCRT आहे त्याच्या ते सेक्रेटरी आहेत, त्यांनाही इथं घेण्यात आलेले आहे. हे 7 मेंबर्स. त्याच्यानंतर सेक्रेटरी म्हणून शकीला शमसू, न्यू दिल्लीचे आहेत. त्यानंतर ड्राफ्ट कमिटीचे मेंबर्स मंजुळा भार्गव, अमेरिकेचे. त्यानंतर रामचंद्रन, नवी दिल्ली. अनुराग बेहर, बेंगळुरू. आणि लीना चंद्रन वाडिया, हे मुंबईचे. कृपया ह्यांचे नाव तुम्ही लक्षात ठेवा, कारण परीक्षेमध्ये या कन्सेप्टवरून प्रश्न विचारतात. ह्याचा मेंबर कोण आहे, किंवा सदस्य कोण आहेत, सेक्रेटरी कोण आहे, किंवा ड्राफ्ट कमिटीचे मेंबर्स कोण आहेत. जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जे निर्माण केलेत, हे 34 वर्षानंतर निर्माण केलेले आहेत. 2017मध्ये ह्याचा सुरुवात झाली आणि 2019मध्ये त्यांनी तयार केलेले जे ड्राफ्ट आहे, जो मसुदा आहेत, ते शासनाला त्यांनी सबमिट केलेत. आणि शासन, भारत सरकार 29 जुलै 2020 रोजी नवीन शैक्षणिक धोरणाला मंजूर केलेले आहेत, त्याला अंमलात आणलेले आहेत, त्याला कॅबिनेटने अप्रूव्ह केलेले आहेत. हे परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात बघा. भारत सरकार जे कॅबिनेटमध्ये NEPला कोणत्या दिवशी, कोणत्या वर्षी मान्यता देण्यात आली? 29 जुलै 2020 रोजी. जेव्हा हा मसुदे तयार करण्यात आला, त्याचा अनाउन्समेंट प्रकाश जावडेकर साहेब, जे माहिती आणि प्रसारण मंत्री होते, त्यानंतर त्यांनी आणि त्यांच्यासोबत शिक्षण मंत्री जे MHRD म्हणून, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा जो मंत्री आहे, रमेश पोखरियाल, ह्या दोघांनी NEPबद्दल अनाउन्समेंट केलेले आहेत. हे पेपरमध्ये प्रश्न विचारतात. NEPचा अनाउन्समेंट पहिल्यांदा कोणी केलेत? जावडेकर सर आणि पोखरियाल रमेश. या कमिटीमध्ये जो न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा उद्देश ठेवून हे निर्माण केलेले आहेत. काय महत्त्वाचा उद्देश? जगामध्ये भारताला ज्ञानात महासत्ता बनवायचं आहे. टू मेक इंडिया नॉलेज हब. जगात सगळ्यात जास्त ज्ञान भारतात आहे, तो इतरांना दाखवण्यासाठी, इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी, भारत देश आदर्शवत निर्माण करण्यासाठी. भारत देश म्हणजे नॉलेजच्या खनिजा आहे. इट इज अ नॉलेज हब, तो निर्माण करायचा आहे. आणि 21व्या शतमानामध्ये माणूस आनंदाने, चैतन्यमय रीतीने, सहनशीलतेने एकमेकाला कोऑपरेट करत, सायंटिफिक विचार घेऊन
प्रगत करणे हा ह्या कमिटीचा उद्देश आहे. भारतातील प्रत्येक विद्यार्थी हा सायंटिफिक विचार करणारा असला पाहिजे. भारत देशातील प्रत्येक विद्यार्थी भारतीय परंपराचा रिस्पेक्ट देऊन मॉडर्न थॉट्स स्वीकार करणारा असायला पाहिजे. भारत देशातील समाज हा प्रगत असायला पाहिजे. भारत देश हा प्रोग्रेसिव्ह व्हायला पाहिजे. भारत देश इतरांना मॉडेल व्हावा. ऑलरेडी आपण मॉडेल होत आहोत. चंद्रावर गेलेला भारत देश हा जगातील पहिला देश आहे की चंद्राच्या दक्षिण बाजूला आपण तिथपर्यंत पोहोचून आलेले आहोत. नवीन शैक्षणिक धोरण जे 2020 आहे त्याचा 5 प्रिन्सिपल्स आहेत. हे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारतात. व्हॉट आर द 5 प्रिन्सिपल्स ऑफ न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. 5 तत्व आहेत. पहिलं दुसरा तिसरा चौथा पाचवा हा 5 आपण लक्षात घ्या. पहिला आहे ॲक्सेस. ॲक्सेस म्हणजे संधी. देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी असायला पाहिजे. संधी उपलब्ध करून देणं. तो कुठला जातीचा आहे, कुठला धर्माचा आहे, कुठला प्रांताचा आहे, कुठला भाषा बोलणार आहे, कुठला राज्याचा आहे, तो न बघता देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. तो प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण प्रत्येक विद्यार्थी घेतलाच पाहिजे. हा ह्याचा उद्देश आहे. ॲक्सेस टू गेट द क्वालिटी एज्युकेशन. आणि दुसरा आहे एक्विटी. एक्विटी म्हणजे निष्पक्षपात. कुठलाही भेदभाव न करता प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षण देणं हा सरकारचा कर्तव्य आहे. शिक्षण घेणं हा विद्यार्थ्यांचा राईट आहे. हा समजून या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हा पहिला आहे ॲक्सेस, संधी उपलब्ध करून देणे. दुसरा आहे निष्पक्षपाताने एक्विटी, प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं पाहिजे. त्यानंतर क्वालिटी एज्युकेशन. द गव्हर्नमेंट शुड प्रोव्हाइड द क्वालिटी एज्युकेशन टू ऑल काइंड्स ऑफ स्टुडंट्स. कुठलाही भेदभाव न करता प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्वक हाय क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे. इंग्लिश मीडियममध्येच हाय क्वालिटी मिळतो किंवा सिटी, जिल्हा लेवल, तालुका लेवल किंवा डिस्ट्रिक्ट लेवल किंवा आपण काय म्हणतो पुणे, मुंबई शहरामध्येच क्वालिटी शिक्षण मिळतात, ग्रामीण भागात मिळत नाही. अशा कुठलाही भेदभाव न करता इन ईच अँड एव्हरी स्कूल द गव्हर्नमेंट शुड प्रोव्हाइड द क्वालिटी एज्युकेशन. आणि चौथा आहे अफोर्डेबिलिटी. प्रत्येकाला परवडायला पाहिजे शिक्षण घेण्याचा. आता परवडत नाही, शिक्षणाचा फी वाढत आहे. तो शिक्षण घेण्याचा कुवत क्षमता भारत देशातील पालकामध्ये नाही, म्हणून साध्या शाळेत पाठवतात किंवा उच्च शिक्षण घेत नाही. परंतु येणाऱ्या काळात प्रत्येक विद्यार्थ्याला परवडणारा असं शिक्षण द्यायला पाहिजे. अफोर्डेबिलिटी अँड अकाउंटेबिलिटी. उत्तरदायित्व. शिक्षकांचं आणि सरकारांचं उत्तरदायित्व अकाउंटेबिलिटी आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षण देणं. हा आहे 5 न्यू. दीज आर द 5 प्रिन्सिपल्स ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. कृपया लक्षात ठेवा. आता जेव्हा हे पूर्ण आपण पाहतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे जे ड्राफ्ट कमिटी केल्यानंतर जेव्हा भारत सरकारने स्वीकार केला त्यावेळी त्याच्यामध्ये एकूण 484 पेजेसचा हा एक मोठा पुस्तक आहे जे त्यांनी लिहिलेत. त्याच्यामध्ये नियम लिहिलेत कशा पद्धतीचं शिक्षण असायला पाहिजे. काय होतो आज आपण कॉम्पिटिटर म्हणजे इतरांना कॉम्पिटेटिव्ह करत करत भारत देश प्रगत व्हायला पाहिजे हा त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे. आणि विदाऊट बर्डन आपण शिक्षण घेतला पाहिजे. आज आपण घेतलेलं शिक्षण हा त्याचा फायदा स्वतः आपल्याला व्हायला पाहिजे. आपण शिकतो वेगळं आणि दुसरं काम करत असतो. खूप वेळा म्हणतात आम्ही शाळेत शिकलेलं ज्ञान आपल्याला काही उपयोग झाला नाही, कारण लाईफ हा वेगळा असतो आणि शिक्षण वेगळा असतो. परंतु आता ह्या शिक्षण धोरणामध्ये तुम्ही जे शिकताय तो तुमच्या लाईफला सपोर्टिंग असायला पाहिजे. आता हे सगळं दृष्टिकोन ठेवून अभ्यासक्रम बदललेले आहेत. आता अभ्यासक्रम बदलणार आहेत आणि जो विद्यार्थी जेव्हा शाळेत जातो तिथला जो सिस्टीम आहे तो सिस्टीम बदलणार आहेत. अभ्यासक्रम बदलणार आहेत. शिक्षण मेथडॉलॉजी बदलणार आहेत.
टीचिंग मेथड्स बदलणार आहेत, शिक्षकांचे क्वालिफिकेशन बदलणार आहेत, स्कूलचे स्ट्रक्चर बदलणार आहेत, नवीन अभ्यासक्रम येणार आहेत, नवीन परीक्षा पद्धती येणार आहेत, नवीन 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 असे नियम येणार आहे की त्या नियमापासून विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं पाहिजे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, विद्यार्थ्यांचं भविष्य वाढलं पाहिजे, विद्यार्थ्यांच्या होलिस्टिक अप्रोच, विद्यार्थ्यांच्या होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणतात. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा उद्देश काय आहे तर ऑलराऊंड डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट्स, विद्यार्थ्यांचा होलिस्टिक डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. होलिस्टिक हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. होलिस्टिकमध्ये स्किल्स येतात, कौशल्य येतात, ज्ञान येतात आणि सायकोमोटर येतात. हे तिन्ही घटक विद्यार्थ्यामध्ये व्हायलाच पाहिजे. बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक विकास घडवणं NEPचा उद्देश आहे. तर हे 3 कन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्या. हां, आता हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, तो इम्प्लिमेंट कधीपासून होणार आहे? 2023 ते 2024मध्ये ॲकॅडमिक इयरमध्ये ह्याचा इम्प्लिमेंट होणार आहे, त्याचा अंमलबजावणी होणार आहे. 21st सेंचुरीच्या सर्व स्किल्स या NEPमध्ये आहे. एजेंडा 2030मध्ये जे शिक्षणासाठी महत्त्व दिलेलं आहे, तो शिक्षणासाठी महत्त्व ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आपण 5 प्रिन्सिपल पाहिलो. इन्क्लुझिव्ह, सर्वांना समानता भावना, त्यानंतर पार्टिसिपेटरी आणि होलिस्टिक डेव्हलपमेंट ठेवलेलं आहे. एकूण NEPमध्ये 4 विभाग केलेले आहेत. 4 विभाग आपण अभ्यासासाठी याला 4 विभागमध्ये आपण विभागणी केलेले आहेत. स्कूल एज्युकेशन, शालेय शिक्षण, त्यानंतर हायर एज्युकेशन, त्याच्यानंतर अदर एज्युकेशन आणि त्यानंतर इम्प्लिमेंट करणारी संस्था. आता प्राथमिक शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करण्यात आलेले आहे. प्राथमिक शिक्षण पूर्णपणे त्याचं स्ट्रक्चर त्यांनी बदललेलं आहे. काय स्ट्रक्चर बदललेलं आहे? आत्ता काय सध्या 10+2 हा सिस्टीम आहे. म्हणजे विद्यार्थी जेव्हा पहिलीला ॲडमिशन घेतल्यानंतर 10वीपर्यंत शिकतो आणि त्यानंतर 11वी 12वी 2 वर्ष शिकतात. 10वी नंतर आर्ट्स फॅकल्टी आहे, कॉमर्स आहे आणि आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स, त्यानंतर वोकेशनल किंवा ITI असे विभागणी होतात 10वी नंतर. हा सिस्टीम आहे. म्हणजे 12 वर्षापर्यंत विद्यार्थी शालेय शिक्षण घेत असतो. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तो स्ट्रक्चर बदललेलं आहे. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काय आहे तर 5+3+3+4 म्हणजे सुरुवातीला 5 वर्ष शिक्षण घेतलं पाहिजे, त्याच्यानंतरचा 3 वर्ष, त्यानंतर 3 वर्ष, त्याच्यानंतर 4 वर्ष, असा एकूण 15 वर्षासाठी शालेय शिक्षण असणार आहे. हा एक महत्त्वाचा बदल याच्यामध्ये होणार आहे. 5+3+3+4 हा 5 काय आहे? 5 काय आहे म्हणजे 5 वर्षासाठी. या 5 वर्षामध्ये 3 वर्ष अंगणवाडीचं शिक्षण असेल. विद्यार्थी बालवाडीला जाऊन तिथं शिक्षण घेतलं पाहिजे, जे आपण इंग्लिशमध्ये LKG स्टुडंट म्हणतात, UKG स्टुडंट, अप्पर KG, लोअर KG किंवा अंगणवाडी किंवा बालवाडीमध्ये 3 वर्षासाठी मुलांना शिक्षण दिला पाहिजे. आणि तो गृहीत धरून गव्हर्नमेंटने त्याला मान्यता करून तो ऑलरेडी त्या प्रवाहामध्ये घेण्यात येणार आहे. 3 वर्षासाठी अंगणवाडी, त्यानंतर पहिली, त्याच्यानंतर दुसरी. अंगणवाडीसाठी 3 वर्ष आणि पहिली आणि दुसरी असे 5 इयर्स अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन आता देण्यात येणार आहे. ह्या 5 वर्षासाठी कोणत्या प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिला पाहिजे ह्याच्यावर आता NCTE नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन या कमिटीने NCERT नॅशनल काउन्सिल ऑफ रिसर्च अँड ट्रेनिंग काउन्सिल जे न्यू दिल्ली त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक नवीन अभ्यासक्रम तयार करणार आहे. त्या अभ्यासक्रमाला ECCE असे म्हणतात, अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन. लक्षात ठेवा, हे परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन ECCE
ECC म्हणजे काय? अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन. हे कोणासाठी असणार आहे? बालवाडी आणि पहिली आणि दुसरी हे 5 वर्षासाठी जे विद्यार्थी शिकतात त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम होणार आहे. मग जेव्हा शाळेला विद्यार्थी शाळेला येतो त्यावेळी शिक्षक त्यांना शिकवायचं नाही. नो टीचिंग, नो फॉर्मल टीचिंग. त्यांना अभ्यास न शिकवता जे बालवाडीमध्ये विद्यार्थी येतो त्या विद्यार्थ्यांना मल्टी लेवल प्लेइंग त्यांना शिकवायचं आहे. विद्यार्थ्यांना आवडणारी सगळ्या प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची खेळणीच्या द्वारे विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. लिगोरी शिकवायचं आहे, गोट्या खेळायचे शिकवायचं आहे, त्यांना चिणीदांड शिकवायचं आहे. त्यांना तुम्हाला जे लहान लहान मुलं गल्लीमध्ये जे खेळतात बघा ते सगळं खेळ आता शाळेत होणार आहे, शाळेत शिकवणार आहे. त्याप्रमाणे शिक्षकांना ट्रेनिंग देण्यात येतील. आता बॉल खेळायचं आहे किंवा आपण काय म्हणतो घरी खेळणी खेळत असतात, ट्रेन म्हणा किंवा फुगडी म्हणा किंवा लांब उडी किंवा ती म्हणतात. जे जे खेळ आपण खेळतो ते सगळं लहान मुलांसाठी असलेले सगळं खेळ शाळेत आता शिकवणार आहेत शिक्षक. आणि विद्यार्थ्यांना बर्डन न ठेवता, विद्यार्थ्यांना त्रास न देता आनंदमय शिक्षण अंगणवाडीमध्ये देण्यात येणार आहे. त्याच्या थ्रू त्यांना एज्युकेशन देणार आहेत. आता एज्युकेशन म्हणजे कसं, डायरेक्ट त्यांना आई शिकवण्यापेक्षा त्यांना एक खुर्ची, हे खुर्चीचं चित्र आहेत, ह्याला बॉल म्हणतात, म्हणजे तो चित्र किंवा तो वस्तू विद्यार्थ्यांच्या हातात देऊन मग त्यांना टीचिंग शिकवायचं आहे. समजा हा पेन म्हणतात, हे पेन एक घे, दुसरा अजून एक पेन घे, 3 पेन, हे मोज बघू किती झालं, 1 2 3, असं न्यूमरिकल्स त्यांना संख्याज्ञान आणि वस्तुज्ञान आणि ॲनिमल्स, बर्ड्स, वेगवेगळा ट्री, वेगवेगळा खाद्यपदार्थ, हे मुलांना फक्त शाळेत आलं धिंगा मस्ती नाटक मोज मजा हेच शिकवायचं अंगणवाडीमध्ये. त्याच्याद्वारे त्यांना ज्ञान द्यायचं आहे. कुठल्याही परीक्षा घ्यायचं नाही. कुठंपर्यंत? अंगणवाडी 3 वर्ष आणि पहिली आणि दुसरी ह्या इयत्ता शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा परीक्षा घ्यायचं नाही. हा नियम नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आहे. आता मध्यान्ह भोजन ह्याच्यामध्ये मिड डे मील आपण जो म्हणतो, दुपारी आता शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ देतात बघा, भात, खिचडी, आमटी देतात. आता ह्याच्यामध्ये सुधारणा करून हा 12वीपर्यंत आता वाढणार आहे, बालवाडी ते 12वीपर्यंत. आता हे मुलांना जे शाळेत येणार आहेत सुरुवातीलाच त्यांना नाश्ता द्यायचं, सकाळी आला की त्यांना विद्यार्थ्यांना नाश्ता द्यायचं आणि दुपारी त्यांना जेवण. हे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये बदल झालेले हे घटक आहेत. म्हणजे मुलांना विदाऊट टॉर्चरिंग, विदाऊट प्रेशरिंग, विदाऊट बर्डनिंग, विदाऊट बीटिंग, यू हॅव टू टीच द स्टुडंट्स इन अ प्लेफुल वे, जॉयफुल वे. एन्जॉय करण्यासाठी मुलांना शाळेत बोलवायचं आहे, 1ली, 2री, 3री, ओके. आणि त्यानंतर 1ली ते 5वीपर्यंत जे 5 वर्षासाठी इथं जे आहेत इथं शिकवल्यानंतर नो एक्झाम. आणि त्यानंतर ह्या जो क्षेत्र आहे 5 वर्षाला आपण फाउंडेशन स्टेज असं म्हणतो, फाउंडेशन स्टेज. ह्याच्यातील मुलांचा जो वय गट आहे 3 वर्ष ते 6 वर्ष अंगणवाडी, त्यानंतर 6 ते 8 वर्ष पहिली आणि दुसरीमध्ये. त्याच्यानंतर दुसरा स्टेज येतो प्रिपरेटरी, पूर्वतयारी. प्रिपरेटरीमध्ये 3री, 4थी आणि 5वी हे 3 वर्गासाठी. आणि ह्या 3 वर्गामध्ये विद्यार्थ्यांना मदर टंगमधूनच शिकवायचं आहे. देर इज नो स्पेशल लँग्वेज. यू शुड नॉट यूज और यू शुड नॉट इम्पोज अ लँग्वेज ऑन द स्टुडंट्स माइंड. आपण इंग्लिशमधूनच शिकवायला पाहिजे असं बंधन त्यांनी केलेलं नाही. विद्यार्थ्यांच्या मातृभाषेत मुलांना शिक्षण दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या रिजनल लँग्वेजमध्येच शिक्षण दिला पाहिजे. अप टू द 5th क्लास यू शुड टीच द स्टुडंट्स इन देअर मदर टंग, इन देअर बेसिक लँग्वेज, इन देअर रिजनल लँग्वेज. असं एखाद्या लँग्वेजवरती त्यांनी फोकस केलं नाही. विद्यार्थ्यांना समजेल असे भाषा वापर करून मुलांना शिकवा. स्पेशली त्यांच्या मातृभाषेत शिक्षण दिला पाहिजे. हा एक नियम त्याच्यामध्ये बदल झालेला आहे बघा. मग तुम्ही म्हणणार सर इंग्लिश मिडियममध्ये मुलांना इंग्लिश मिडियममधून शिकवणार का मराठी मिडियममधून शिकवणार? इंग्लिश मिडियमचे स्टुडंट्स इंग्लिश मिडियममधून शिकवा, किंवा त्यांना इंग्लिश शिकवत असताना कन्नडमधून शिकवा किंवा मराठीमधून शिकवा. यूज द लँग्वेज
विच इज अंडरस्टूड बाय द स्टुडंट्स. कालच्या नेट परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारले होते बघा. म्हणजे 5वी वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना कोणत्या भाषेत शिकवायला पाहिजे? रिजनल लँग्वेज आणि मातृभाषेत शिकवायला पाहिजे. म्हणजे इंग्लिशमध्येच शिकवायला पाहिजे असं कंपल्सरी केलेलं नाही. आणि त्यांना थोडं ॲक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग व्हायला पाहिजे. इथं प्लेफुल वे आणि इथं ॲक्टिव्हिटी बेस्ड आणि मदर टंग वापर करून टीचिंग व्हायला पाहिजे. आणि एक्झाम स्टार्ट्स. इथं तिसरी विद्यार्थ्यांचा एक एक्झाम असतो आणि तो एक्झाम कोण घेणार आहे? बोर्ड परीक्षा. जसं 10वीला बोर्ड आहे ना, तसं तिसरीलाच एक बोर्ड परीक्षा येणार आहे, स्पेशल बोर्ड म्हणतो. आणि 5वीच्या विद्यार्थ्यांना एक बोर्ड परीक्षा असणार आहे. त्यानंतर 8वीच्या विद्यार्थ्यांना एक बोर्ड परीक्षा होणार आहेत. आता ह्यापुढं जसं 10वीला बोर्ड परीक्षा तसं तिसरीलाच एक बोर्ड परीक्षा. एक स्पेशल पराख म्हणून एक संस्था आहे, त्यांनी त्यांचा परीक्षा घेतात. 5वीच्या विद्यार्थ्यांना एक परीक्षा घेतात आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना. आता 5वीपर्यंत विद्यार्थ्यांना न्यूमरिकल म्हणजे नंबर्स मोजता यायला पाहिजे आणि बेसिक अक्षर मुलांना यायला पाहिजे, बेसिक शब्द मुलांना यायला पाहिजे. लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठी वाचन करून त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे विद्यार्थ्यांना. त्याला बेसिक रीडिंग आणि बेसिक मॅथमॅटिक्स म्हणतात. 5वीच्या विद्यार्थ्यांना बेसिक लँग्वेज आणि बेसिक संख्याज्ञान यायला पाहिजे, हा ह्याचा उद्देश आहे NEPचा. ओके. आता प्रिपरेटरी, त्याच्यानंतर येतात मिडल स्टेज. मिडल स्टेजमध्ये 11 ते 14 वया गटातील विद्यार्थी ॲडमिशन घेतात. हा खूप स्पेशल आहे. मिडल 6वी 7वी 8वी जे 3 वर्ग आहे, हा 3 वर्ग म्हणजे कंप्लीट विद्यार्थी प्रिपरेशन होऊन आता मिडल स्टेजमध्ये आलेले आहेत. या विद्यार्थ्यांना तुम्ही इंडियन लँग्वेज वापर करून शिकवा. म्हणजे 3 लँग्वेज सूत्र इथं पुन्हा सुरुवात होतो. यू कॅन टीच द स्टुडंट्स विथ 3 लँग्वेज. यू हॅव टू इंट्रोड्यूस 3 लँग्वेज टू द स्टुडंट्स. 3 लँग्वेजमध्ये 3 सूत्री भाषा. एक आहे इंग्लिश, दुसरा आहे हिंदी. इंग्लिश, हिंदी आणि मातृभाषा मराठी. हे 3 लँग्वेज मुलांना तुम्ही शिकवायचं किंवा ह्या 3 लँग्वेजमधून मुलांना एक्सप्लेन केला पाहिजे किंवा 3 सब्जेक्ट मुलांना इंट्रोड्यूस केला पाहिजे. एक इंडियन लँग्वेज आणि एक नॅशनल लँग्वेज आणि एक लिंक लँग्वेज आपण असं म्हणतो. आणि याच्यासोबत संस्कृत भाषाही मुलांना तुम्ही शिकवा. संस्कृत आता कंपल्सरी केलेले आहेत. कंपल्सरी ह्याचा अर्थ विद्यार्थी जर संस्कृत त्यांना आवडत असेल, सर आम्ही संस्कृत शिकतो असं जर विद्यार्थी म्हणत असेल तर यू कॅन टीच द स्टुडंट्स संस्कृत लँग्वेज. मिडल स्टेजमध्ये संस्कृत शिकवा किंवा हायस्कूलमध्ये जे सेकंडरी स्टेज आहे तिथं तुम्ही शिकवा किंवा हायर एज्युकेशनमध्ये सुद्धा तुम्ही संस्कृत विद्यार्थ्यांना शिकवू शकताय. संस्कृत इज अ स्पेशल लँग्वेज. NEPने संस्कृत सब्जेक्टला पूर्ण फोकस केलेलं आहे. आणि संस्कृतबरोबर कुठं इंडियन लँग्वेज आणि संस्कृत ह्या दोन्ही लँग्वेजमधून प्लस इथं विद्यार्थ्यांना शिकवत असताना अनुभवाच्या आधारे शिकवा. तुम्ही डायरेक्ट कंटेंट न सांगता तुम्ही त्या विद्यार्थ्यांना अनुभव यायला पाहिजे. समजा बँकिंगचा बद्दल तुम्ही माहिती, बँक म्हणजे काय, मग विद्यार्थ्यांना तुम्ही बँकेला घेऊन जावा. आपण स्लिप कसं भरतो, कुठं आपण स्लिप देतो आणि पैसे कोण मोजतात, पैसे कसं आपल्याला देतात, अकाउंट कसा काढला पाहिजे, DD म्हणजे काय, DD मुलांना दाखवा. म्हणजे हे तिथलं प्रोसिजर मुलांना कळायला पाहिजे. किंवा मार्केट यार्डमध्ये घेऊन जावा. तिथं वेगवेगळे दुकानं असतात, क्रॉप्स वेगवेगळे, तिथं ते सगळं तुम्ही तिथं दाखवा. अनुभव द्या मुलांना, विद्यार्थ्यांना साखर कारखान्याला घेऊन जावा. साखर कसं तयार होतात, ऊस म्हणजे काय, ऊस कुठं पिकतात, ऊसाच्या त्या फळाला शेताला घेऊन जावा. ऊस त्यांना दाखवा आणि ऊस कसे घेऊन जातात, कुठे घेऊन जातात. मग साखर कारखाना हा ऊस जिथं आपण ऊस इम्प्लिमेंट आपण काय म्हणतो प्लांटेशन करतो, तिथंच त्याच्या जवळच साखर कारखाना का असतो, त्याचं काय कारण आहे हे मुलांना आणि साखर कारखान्यामध्ये तिथं सगळं जाऊन त्यांना तुम्ही दाखवा. त्याचा अनुभव मुलांना यायला पाहिजे. तुम्ही शिवाजी महाराजांच्याबद्दल माहिती सांगत असेल तर गडावर घेऊन जावा, ते दाखवा काय आहे. सिंहगड म्हणजे काय, विशालगड म्हणजे ते कसे बांधलेत, अनुभव. किंवा तुम्हाला माती, वेगवेगळ्या प्रकारची माती, लाल माती म्हणजे काय,
नद्याच्या ठिकाणी घेऊन जावं, तिथं रेगूर माती किती मृदू आहे किंवा नद्या कशा वाहतात, पाणी, ईच अँड एव्हरी कन्सेप्ट यू शुड टीच विथ एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स के साथ मुलांना शिकवा, 6वी 7वी 8वीच्या मुलांना. आणि इथं सरकारने म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एक विशेष कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेलं आहे. 6वीच्या विद्यार्थ्यांना, 6th क्लास विद्यार्थ्यांना तुम्ही ओकेशनल कोर्सेस सुरू करा. ओकेशनल म्हणजे कौशल्य आधारित शिक्षण दिला पाहिजे. विद्यार्थ्यांचा आवड, विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट बघून तुम्ही त्यांना शिकवा. लाईनमन शिकवा. समजा एखादा विद्यार्थी लाईट फिटिंग कसा करायचा असतो तो फक्त त्यांना तिथं थेरॉटिकल सांगा. त्यांना करू न देतो ॲज अ टीचर म्हणून तुम्ही ते दाखवा कसे फिटिंग करतात काय, किंवा मुलांना गाडी 2 व्हीलर्स रिपेअर कसे करतात, 4 व्हीलर्स रिपेअर कसे करतात, तसं इंट्रोडक्शन द्या. स्लो 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 त्यांना शिकवत जावं. रिपेअरिंग कसा केला पाहिजे, मोबाईल रिपेअरिंग म्हणजे काय असतो, नाहीतर मला एक टेलरिंग दुकान काढायचं सर, मग टेलरिंगबद्दल तुम्ही तिथं ज्ञान द्या. नाहीतर शेतीविषयक तिथं त्यांना ज्ञान द्या. किंवा कौशल्य त्या मुलांना ना, आता एखादं किराणा दुकान कसे बिझनेस करतात त्याच्याबद्दल त्यांना बिझनेस ओरिएंटेड तुम्ही ज्ञान द्या. कौशल्य आधारित विद्यार्थी जे काय शिकतात ते शिकलेले ज्ञान त्यांच्या लाईफमध्ये फायदा व्हायला पाहिजे. ओकेशनल कोर्सेस आर स्टार्टेड इन 6th क्लास हा नवीन कन्सेप्ट आहे. परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारतात, कोणत्या इयत्तेपासून ओकेशनल कोर्सेस सुरू होणार आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये? इयत्ता 6वीमध्ये, 6वी 7वी 8वी. इथं इंडियन लँग्वेज इंट्रोड्यूस केला पाहिजे, 3 लँग्वेज म्हणजे सुरुवात केला पाहिजे, आणि एक्सपिरियन्शियल टीचिंग केलं पाहिजे. त्यानंतर संस्कृत विषय तुम्ही शिकवायला पाहिजे, गणित सायन्स हा विषय त्यांना शिकवायचा. त्याच्यानंतर जो 4था स्टेज आहे त्याला सेकंडरी स्टेज असे म्हणतात. सेकंडरी स्टेजमध्ये 9वी 10वी 11वी 12वी हे 4 वर्षासाठी हा एक मिडल एज आहे, जो मिडल आपण सेकंडरी स्टेज म्हणतो. सेकंडरी स्टेजमध्ये बघा, आता 9वी आणि 10वी विद्यार्थीपर्यंत आपल्याला माहिती आहे. 11वी 12वी 10वी परीक्षा पास झाल्यानंतर मुलं कॉमर्स घेतात, काही मुलं सायन्स घेतात, काही मुलं ITIला जातात, काही मुलं वोकेशनल कोर्सेस. परंतु आता तसं होणार नाही. विद्यार्थी 12वीपर्यंत त्याच शाळेत तो शिकणार आहे. आणि तिथं काय करणार आहे माहिती आहे का? 9वी 10वी 11वी 12वी हे सगळ्यांना सेमेस्टर पद्धत असं असणार आहे. 6 मंथ 6 मंथली एक एक्झाम देऊन परीक्षा पास व्हायचं. आणि ह्या 4ही इयत्तेमध्ये आता जो कॉमर्स कॅन्सल केलेत, आर्ट्स कॅन्सल करून, सायन्स कॅन्सल करून सगळं विषय एकत्रित करायचं आणि विद्यार्थ्यांना जो विषय पाहिजे तो विषय विद्यार्थ्यांनी निवडलं पाहिजे. समजा आता 10वीला सुद्धा जेव्हा मी शिकत होतो मला इंग्लिश अजिबात कळत नव्हता, गणित तर अजिबात येतच नव्हता. तरी असं तसं करून आम्ही बाउंड्रीवर तिकडून इकडून बघून असं तसं करून 37 मार्क मला मिळाले इंग्लिशला. जर मी फेल झालो असतो तर तोणूरमध्ये आमचे एक हॉटेल आहेत, मग काकाबरोबर मी पण तिथंच पुरे भाज्या वगैरे करत तिथंच मी माझं शिक्षण तिथंच थांबलं असता जर मी नापास झालो असतो तर. परंतु बाउंड्रीवर पास झाला कारण अवघड विषय मला कळत नव्हता. आता काय आहे ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये, विद्यार्थ्यांना जो अवघड वाटतो तो विषय विद्यार्थी घेऊ नका, तुम्ही दुसरा विषय घ्या. तुम्हाला जे विषय आवडतात तो विषय तुम्ही घ्या. कंपल्सरी नाही की बाबा तुम्ही गणित घेतलाच पाहिजे, तुम्ही इंग्लिश घेतलाच पाहिजे, तुम्ही जॉमेट्री घेतलाच पाहिजे, तुम्ही सायन्स घेतलाच पाहिजे, तुम्ही कन्नड घेतलाच पाहिजे, तुम्ही मराठी विषय अभ्यास केलाच पाहिजे, असं बंधन नाही. चॉईस आहे. विद्यार्थ्यांना जो विषय आवडतो तो विषय विद्यार्थी घेतला पाहिजे. एक विद्यार्थी विचित्रच हो, सर मला गणित आवडतात, मला मराठी आवडतात, मी अकाउंटन्सी घेतो, मी बायोलॉजी पण घेतो, सायन्स विषय घेतला, कॉमर्सचे विषय घेतला आणि आर्ट्सही विषय त्यांनी इतिहास घेतला. असं शिकू शकतो का? येस, यू कॅन टेक एनी सब्जेक्ट. हा बदल इथं होणार आहे. ह्याला डिसिप्लिनरी कन्सेप्ट आहे. इथं सगळं स्ट्रीम हा कॅन्सल आता होणार आहे ह्या शैक्षणिक धोरणामध्ये. खूप महत्त्वाचा हा बदल आहे बघा. मला तर आवडलेला हा घटक. तुम्ही म्हणणार सर सगळ्या चिंधड्या होईल, सगळ्या खिचड्या होईल, कसं ना ते. आणि इथं विद्यार्थ्यांना इंडियन लँग्वेज बरोबर फॉरेन लँग्वेज शिकवायचं आहे.
जर विद्यार्थी म्हणा सर मला चीनी भाषा शिकायचं आहे, मला जापनीज लँग्वेज शिकायचं आहे, मला रशियन लँग्वेज शिकायचं आहे, यस यू कॅन टीच एनी फॉरेन लँग्वेज टू दीज स्टुडंट्स. सेकंडरी क्लासमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही तो विषय शिकवा. या पद्धतीने 5+3+3+4 हा कन्सेप्ट आता इंट्रोड्यूस झालेला आहे आणि बोर्ड परीक्षा 6-6 महिन्याने होणार आहेत सेमेस्टर पद्धतीने. समजा एकदा मार्क कमी पडला तर तो दुसऱ्यांदा बोर्ड परीक्षा देऊ शकतो. हा एक कन्सेप्ट ह्याच्यामध्ये त्याने इंट्रोड्यूस केलेला आहे. ओव्हरऑल स्टुडंट सेंटर्ड, प्रोग्रेसिव्ह सेंटर्ड, सायंटिफिक ॲटिट्यूड, कोऑपरेटिव्ह फिलिंग्स, रिस्पेक्ट टू द एल्डर्स, हे सगळं कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहेत. फक्त कॉम्पिटिशन म्हणजे असं स्पर्धात्मक नाही, त्याच्यामध्ये हेल्दी कॉम्पिटिशन असायला पाहिजे असा हा कन्सेप्ट. त्याच्यासोबत काय केलं त्यांनी, एक नवीन काय वैशिष्ट्य आहे बघा. प्राथमिक शिक्षणामध्ये आता 2 कोटी विद्यार्थी शाळेच्या बाहेर आहे, जे शाळेत येत नाही, शाळा शिकत नाही. अशा 2 कोटी विद्यार्थ्यांना शाळेत घ्यायचं आहे, त्यांना शिक्षण प्रवाहामध्ये आणायचं आहे. हा या NEPचा उद्दिष्ट आहे. प्रश्न विचारतात किती विद्यार्थी ड्रॉपआउट आहे की किती विद्यार्थ्यांना नवीन शिक्षण प्रवाहामध्ये घेऊन यायचं आहे. 2 कोटी मुलं जे शिक्षणापासून वंचित आहे. आणि दुसरा उद्देश काय आहे बघा, 100% GER 2030पर्यंत युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन, शिक्षणाचा सार्वत्रिकरण प्रत्येक खेड्यात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक शहरात, प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं पाहिजे, विद्यार्थी शिक्षण घेतला पाहिजे. 2030पर्यंत ह्याचा ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ हा 100% व्हायला पाहिजे. हा उद्दिष्ट त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. हे परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात किती वर्षापर्यंत ग्रॉस एनरोलमेंट 100% व्हायला पाहिजे, 2030पर्यंत. आणि नेक्स्ट आहे GIF, जेंडर इन्क्लुझिव्ह फंड. जेंडर इन्क्लुझिव्ह फंड म्हणजे काय, जेंडर ह्याचा अर्थ आपण जेंडर म्हणजे लिंग, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग, जे 3 लिंग आहे ग्रामरमध्ये आपण वापरतो, तसंच आता जनरेशनमध्ये शरीरातसुद्धा लिंग बदलत आहे. आपण ट्रान्सजेंडर असे म्हणतो. मुलासारखा शरीर आहे परंतु मुलगीसारखा तो बिहेवियर करतो, किंवा दिसायला मुलगी आहे, शारीरिक शरीराने मुलगी, परंतु विचार आणि बिहेवियर हा मुलगा असतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य आपण त्यांना ट्रान्सजेंडर म्हणतात. अशा ट्रान्सजेंडर मुलांना विशेष करून शिक्षण दिला पाहिजे, त्यांनाही शिक्षण प्रवाहामध्ये घेतला पाहिजे, त्यांनाही आर्थिक मदत दिला पाहिजे. हा नवीन शैक्षणिक धोरणाचं उद्दिष्ट आहे. चला GIF म्हणतात. त्याच्यासोबत तो विद्यार्थी ग्रामीण भागाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या क्षेत्राचा, सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही घ्या आणि त्यांना स्कॉलरशिप द्या आणि त्यांना शिकवा. त्यानंतर NIPUN, त्याला निपुण भारत म्हणतात. निपुण भारत म्हणजे निपुण ह्याचा अर्थ N म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी. 5वी इयत्तापर्यंत विद्यार्थ्यांना नंबर्स ओळखता यायला पाहिजे, 5वीच्या विद्यार्थ्यांना रीडिंग करता यायला पाहिजे, रीडिंग केलेले कन्सेप्ट त्यांना समजायला पाहिजे. हा त्याचा उद्देश आहे 5वीच्या विद्यार्थ्यापर्यंत. त्यानंतर 360 डिग्री होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड. आता विद्यार्थी परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना मार्कलिस्ट, आता कसं आहे, आमच्या वेळी आपल्याला मार्कलिस्ट दिले, आता ग्रेड सिस्टीम आहे. आता सध्या हे दोन्ही बदलून तुम्हाला एक नवीन प्रोग्रेस कार्ड येणार आहे. त्या प्रोग्रेस कार्डमध्ये विद्यार्थ्यांचा आवड, विद्यार्थ्यांचं कौशल्य, विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट, विद्यार्थ्यांचा स्ट्रॉंग पॉईंट काय आहे आणि ओव्हरऑल विद्यार्थी कसा आहे हे 3 अँगलने आपण चेक करणार आहोत. विद्यार्थ्यांचा असेसमेंट 3 पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांचा परीक्षा 3 व्यक्ती करणार आहेत. पहिला आहे शिक्षक विद्यार्थी कसं आहे हे शिक्षकांना माहीत असतो. वर्गात त्यांचा बिहेवियर, वर्गातील त्यांचा अभ्यास, वर्गातील त्यांचं ॲक्टिव्हिटी, हे सगळं पाहून विद्यार्थ्यांचा पेपर, हे सगळं बघून शिक्षक त्यांचं मूल्यमापन केलं पाहिजे. त्याच्यासोबत विद्यार्थी स्वतः मूल्यमापन केलं पाहिजे. मी कसा आहे पेपर लिहिल्यानंतर मुलांनाच द्यायचं की बाबा हे उत्तरपत्रिका घे, तू किती मार्क देतो सांग. सर लय चांगला झाला, मलाच पेपर दिलं, मी 100 पैकी 100 देतो, हार्ड दे जायचं. अरे हे
खरं सांग बघू, तुला 100पैकी 100 मार्क मिळतो का? नाही, हे निबंधाला 10पैकी आहे सर, मीच लिहिलो, मी 10पैकी 10 देतो. खरं सांग 10पैकी. नाही नाही नाही, म्हणजे उत्तर बरोबर आहे का नाही हे विद्यार्थ्यांनाच विचारतो. तुझा पेपर तूच चेक कर. तो घरीच घेऊन जातो. नाहीतर तुला किती मार्क दिला पाहिजे, तू खरं सांग म्हणायचं मुलांना. तुझा मार्क तुझ्या हातात. हा एक कन्सेप्ट आहे. आणि तिसरा कन्सेप्ट म्हणजे मुलांचा मित्र, जे फ्रेंड आहे क्लासरूममध्ये, बाकीचे विद्यार्थी या एखाद्या विद्यार्थीबद्दल, आता समजा हा 2 विद्यार्थी, एकाला ए डुमी तू उठ रे, डुमी उठ, त्यांना म्हणायचं ए पांडू ह्याला किती मार्क द्यायचे रे, ए सर 0 द्या, 0 त्याला. मग डुमी काय म्हणतात, का रे पांड्या तुला पण 0 देतो मी. तिचा मार्क त्यांच्या हातात, त्यांचा मार्क आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे विद्यार्थ्यांचा जो मित्र किंवा मैत्रीण आहे. आता मार्क अशा पद्धतीने आपल्याला हे नवीन कन्सेप्टमध्ये आहे बघा, पियर टीचिंग म्हणतात किंवा पियर इव्हॅल्युएशन म्हणतात. हे कन्सेप्ट आता नवीन सुरू होणार आहेत. मग एखादा विद्यार्थी म्हणाला, अरे तुला मी 100पैकी 100 देतो, तू पण 100 दे, मी तुला 100 देतो. मग दोघांचं जर फायटिंग असेल, दोघं जर एकमेकाला बोलत नसेल, तर ह्याने त्याला 0, त्यांनी त्याला 0. त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये आता भांडण होणार नाही, सगळे एकमेकांचं मित्र होणार आहे. त्यानंतर पालकांशी बोलून पालकांचा विचार घेणार आहे की बाबा घरी कसा असतो, तो अभ्यास करतो का नाही, खेळतो का, आगाऊ करतो का, समाजामध्ये त्याचं बिहेवियर कसं आहे, त्यांचं ओव्हरऑल आईवडिलाकडनं सजेशन घेऊन हे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड करून 360 अँगलने विद्यार्थ्यांना मार्क द्यायचा आहे. त्यानंतर जे सिलेबस आहे, सिलेबस बदलणार आहे. लहान मुलांसाठी बालवाडीचा सिलेबस वेगळा असणार आहे, आणि त्यानंतर स्कूल एज्युकेशन सिलेबस वेगळा होणार आहे. आणि त्यानंतर टीचर, जे आता शिक्षक, हे बघा DED 2 वर्षांचा आहे, किंवा आपण काय म्हणतो BEd. आम्ही तर 1 वर्षांचं BEd कोर्स केलं. आता सध्या 2 वर्षांचं BEd कोर्स आहे. 2030पर्यंत 30 झालं की त्यावेळी शिक्षकांची क्वालिफिकेशन BEd हा कंपल्सरी 4 वर्षांचं BEd असेल. 4 वर्षांचं BEd केलं तरच तुम्ही शिक्षक म्हणून होणार. आणि शिक्षक नोकरी मिळण्यासाठी एक रिक्रुटमेंट होणार आहे, एक परीक्षा होणार. त्या परीक्षेत तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळणार. तुम्ही TET परीक्षा पास व्हायला पाहिजे, किंवा CTET सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, किंवा NET नेट एक्झाम, किंवा स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट, हे परीक्षा पास होऊन मग तुम्हाला अजून एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन मग तुम्हाला नोकरी मिळणार. हे त्याच्यामध्ये आहेत. आणि BEd 4 वर्ष कंपल्सरी आता होणार आहे. त्याच्यासोबत नॅशनल काउन्सिल फ्रेमवर्क टीचर एज्युकेशन, त्यानंतर BEd 4 वर्षांचा. हा एक नवीन कन्सेप्ट आहे बघा. SEDG सोशली अँड इकॉनॉमिकली डिसॲडव्हान्टेज ग्रुप, जे सामाजिक वंचित आहे, आर्थिक वंचित आहेत, किंवा दुर्गम भागात ते राहतात, किंवा दिव्यांग व्यक्ती आहे, अशा विद्यार्थ्यांना विशेष सवलत, विशेष मार्गदर्शन, विशेष आर्थिक सपोर्ट करून त्यांना शिकवायचं. काल आमचे एक विद्यार्थिनी संगम्मा, जे यादगिरी जिल्ह्यातील आमच्या घरी आले होते, त्या ताईला दोन्ही पाय न होय, कंप्लीट अपंग, 90% अपंग, असं रेंगळात आमच्या घरी आले होते. आणि त्यांना थोडं मला जेवढं समजतो तेवढं नेट सेटबद्दल त्या ताईनं मी माहिती दिलो, आणि नेट परीक्षा ती पास झाली. त्याच्यासोबत काल त्यांना JRFमध्ये निवड झाली त्या मुलींचं. जेव्हा रिझल्ट लागला होता त्यावेळी तिचा नव्हता. आता पुन्हा तो कट ऑफ खाली आल्यामुळं 2 विद्यार्थ्यांचं नाव कट झाल्यामुळे त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं आहे. आणि त्याला आता दर महिना म्हणजे JRF आणि CRFसाठी आता पैसे वाढवलेले आहेत. 42,000 मोर असं तसं करून 50,000 दर महिना 50,000, आणि तेही 5 वर्षासाठी म्हटल्यानंतर 30 लाखापर्यंत त्यांना आता फायदा होणार आहे. त्याचा फायदा म्हणजे त्याचा फी घेऊन, तो पैसा घेऊन PhD करून प्राध्यापक नोकरी त्या ताईला मिळालं पाहिजे, आणि मिळणार आहे. त्यानंतर NPST नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड फॉर टीचर्स, शिक्षक कसा असायला पाहिजे, शिक्षकांची क्वालिटी काय असायला पाहिजे, हे सगळं त्याच्यामध्ये नोंदणी होणार आहे. SSSI स्टेट स्कूल स्टँडर्डाइज अथॉरिटी, जसं कॉलेज चेकिंग करण्यासाठी NAAC कमिटी आहे, तसं आता हा एक नवीन कमिटी येणार आहेत. शाळेची स्टँडर्डिटी,
शाळेमध्ये असलेले सुविधा, शाळेतील भाषा, शाळेतील विद्यार्थी संख्या, शाळेची स्वच्छता, शाळेची रिझल्ट, शाळेत असलेले शिक्षक, त्यांचं क्वालिफिकेशन, त्यांचा बुद्धिमत्ता, विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, हे सगळं टेस्टिंग होणार आहेत. आणि ज्या शिक्षकाकडे नवीन क्वालिफिकेशन असेल अशा शिक्षकांना त्या शाळेची प्रमुखपदी त्यांना मेरिट वाईज प्रमोशन दिला पाहिजे. त्या शिक्षकांना तिथल्या विभागाच्या प्रमुख केला पाहिजे, असं एक नवीन धोरण आहे. लई चांगलं झालं बघा. जे सेट नेट आहे अशा शिक्षकांना आता सध्या महाराष्ट्रात आता होत आहे. जे सेट किंवा नेट असेल प्रायमरी शिक्षक, त्यांना शिक्षणाधिकारी पदावरती पदोन्नती दिला पाहिजे. त्यांना गट शिक्षणाधिकारी किंवा त्यांना ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर किंवा त्यांना गट विकास अधिकारी असे क्लास 1 क्लास 2 पदावरती प्रमोशन आता होणार आहे. म्हणून जे प्राथमिक शिक्षक आहेत, तुम्ही कृपया सेट नेट करा, PhD करा, तुम्ही हायर एज्युकेशन घ्या. घेतलेले शिक्षण वाया जात नाही. शिक्षण तुम्ही नवीन आणि हायर एज्युकेशन व्हायलाच पाहिजे. मला सगळं म्हणतात एवढं पास झालं काय उपयोग आहे, काय तुमच्यासाठी घेतो काय मी शिक्षण वैयक्तिक, आणि आज ना उद्या त्याचं अचानक मेरिट बेस्ड प्रमोशन दिलं पाहिजे म्हटलं तर मला 64 एवढं पास झालं, मला कुठलं पद मिळालं नको रे बाबा, मला कुठलं पद नको, काय नाही आहे ते समाधान. परंतु तुम्ही घ्या, त्यासाठी शिक्षण घेतलं पाहिजे. आणि इथं अजून एक हे कन्सेप्ट आहे बघा, SQAAF स्कूल अथॉरिटी असेसमेंट ॲक्रेडिशन फ्रेमवर्क. प्रत्येक शाळेला एक आता गुण देणार आहेत आणि पूर्ण शिक्षण संस्थाला आणि शाळेला आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याची कामं हा पराख करणार आहे. पराख म्हणजे काय? P म्हणजे परफॉर्मन्स, A म्हणजे असेसमेंट, R म्हणजे रिव्ह्यू, A म्हणजे ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. ह्या पद्धतीचा जो माहिती मी तुम्हाला ह्या बोर्डमध्ये लिहिलेला प्रत्येक कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. हे सगळं आपण समजून घ्या आणि विशेष ह्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. येणारे महाराष्ट्राची सेट परीक्षा तुम्ही पास होणार म्हणजे होणारच आणि व्हायलाच पाहिजे. त्याच्यासाठी समर्पण भावना ठेवून तुम्ही अभ्यास करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हायर एज्युकेशन सिस्टीमबद्दल माहिती सांगणार आहे. हा फक्त प्राथमिक शिक्षणाबद्दल मी माहिती सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर हायर एज्युकेशनबद्दल दुसरा व्हिडिओ मी तयार करतो. थँक्यू सो मच. नमस्कार. जय महाराष्ट्र.